नमस्कार, मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आरोहण ज्योतिषच्या 32व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतो आहोत. डॉक्टर, जे आपण वेगळं वेगळं रोगनिदान करतो किंवा रोगाची आशंका कुंडलीवरून, तर ते जनरल कुंडली बघून कळतं की त्याचा काही वेगळा अभ्यास पण असतो? मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी हा एक नवीन ब्रँच निघाला आहे ज्योतिषामधनं. म्हणजे होताच आधी, पण त्याच्याकडे कोण लक्ष देत नव्हतं. पण आत्ताच्या दिवसात कसं की कॉस्ट ऑफ मेडिसिन ट्रीटमेंट इज हाय, त्यामुळे सगळे घाबरतात आणि कमीत कमी खर्चात आपण आपलं आरोग्य कसं सांभाळावं हे आजकालचा ज्वलंत प्रश्न आहे. त्यामुळे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीला खूप महत्त्व आलं आहे. आता मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे बेसिकली जे मूळ कुंडलीत 6वं स्थान असतं तेच सांगत असतं. पण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी किंवा ॲस्ट्रॉलॉजी काय सांगते की तुम्हाला एक जातक जन्मला तर तो त्याच्या आयुष्यात कुठले कुठले आजार आणि केव्हा होतात हे एवढं सांगू शकतं. आणि तुम्ही आत्ताच्या ॲलोपॅथीच्या प्रमाणे किंवा कुठल्या सिस्टीमप्रमाणे तपास करायला गेला तर त्यावेळेला ते आजार किंवा लक्षणं किंवा इन्व्हेस्टिगेशन्समध्ये काही येत नाही. हे काय आहे, हे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून तुम्ही उपयोग करू शकता. कळलं का? म्हणजे तुमचा पुढचा खर्च जो होणार आहे ते तुम्ही वाचला. व्हॉट एव्हर इज एक्सपेंडिचर इज सेव्ड इज अर्न, असं तत्व आहे आजकाल. त्यामुळे तुम्ही तिथे लक्ष द्या आणि त्याप्रमाणे तुम्ही वागा. ओके, थँक्यू.